ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुन, चैतन्य, सायली ऑफिसमधून आल्यानंतर पाहतात तर तिथे आता अश्विनच्या डोक्याला जबरदस्त मार लागलेला असतो. तेव्हा ते घाबरून विचारतात की काय झालं आहे. तर अश्विन सांगतो की काही नाही, मी बाहेर पूर्णाजीच्या गोळ्या आणायला निघालो होतो. इतक्यात कुठून तरी कसा तरी दगड आला आणि मला लागला. परंतु ते जाऊ द्या, ऑफिसमध्ये काय झालं. तेव्हा आता पूर्णाजी विचारतात की तिकडे सगळं काही ठीक आहे का रे. तेव्हा चैतन्य सांगतो की नाही, तिथे काहीच ठीक नव्हतं. आणि चैतन्य घडलेला सगळा प्रकार सांगतो की कशी खूप सारी गुंड प्रवृत्तीची लोक आणि त्यांनी तिथे सगळी तोडफोड करून अर्जुनला चप्पल मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला. तर अर्जुन, चैतन्य तिथे आता सायलीने रौद्र रूप धारण करून त्या गुंडांना चांगलं सुनवलं आणि तिथून हाकलून कसं दिलं हे सगळं काही सांगतात. तेव्हा आता घरात सर्वजण खुश होतात. तर सायली सांगते की त्या लोकांनी आम्हाला खूप सारा त्रास दिला, परंतु तिथे कोण आलं असेल. त्यावर अस्मिता विचारते की कोण होतं. तर सायली सांगते की रविराज सर. आता सगळेच जण खूप खुश होतात रविराजांचं नाव ऐकून. तर तिकडे आता प्रियाला झटका बसलेला असतो, कारण रविराजांनी अर्जुनला मदत करायची हे ठरवलेलं असतं. प्रिया तिथे विचारते की बाबा, तुम्ही अर्जुनच्या ऑफिसला गेला होतात आज. त्यावर ते आता रविराज सांगतात की हो, कारण चैतन्य अर्जुनला सध्या तरी माझ्या आधाराची खूप गरज आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मी त्यांची मदत करणार आहे. शेवटी ते माझे ज्युनियर्स आहे. नागराज तिथे रविराजांना सांगतो की परंतु दादा, या सगळ्या प्रकरणामध्ये चैतन्याने साक्षीची फसवणूक केलीच आहेच की. त्यावर ते आता रविराज ठणकावून उत्तर देतात की फसवणूक साक्षीने केली आहे, चैतन्याने नाही. वेळेवरती अर्जुन, सायलीने चैतन्याला या जाळ्यातून बाहेर काढलं. त्यावर ते आता प्रिया विचारते की अर्जुन, सायली म्हणजे नक्की काय केलं होतं बाबा. त्यावर त्यात रविराज चांगलेच प्रियाला तोंडावर पाडत म्हणतात की हे सगळं काही तुला काही कळायची काहीच गरज नाहीये. जेवढं काही मला कळलं आहे ना, तेवढं बास आहे. रविराज तिथे प्रियाला सांगतात की आज साक्षीने पत्रकारांसमोर जे काही स्टंट केले आहेत ना, त्यामुळे मी माझ्या ज्युनियर्सच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. तर इकडे आता सुभेदार परिवार अख्खा खूप खुश झालेला असतो, कारण रविराज अर्जुन, चैतन्याची साथ द्यायला खंबीरपणे उभे राहिलेले असतात. तर कल्पना तिथे म्हणते की तुम्हाला रविराज भाऊजींची साथ मिळते ना, त्यामुळे देवच पावला. तर पूर्णाई सांगते की रविराज नेहमी सत्याची बाजू घेतात. मागचं सगळं काही विसरून रविराज अर्जुनच्या मदतीला आलेत, यासाठी खूप मोठं मन लागतं असं पूर्णाई सांगतात. मध्येच अस्मिता तिथे बोलते की साक्षी अंगात वारं भरल्यासारखं जे काही बोलले आहे ना, हे सगळं काही प्रकरण लवकर लोक विसरून जाते. म्हणजे आता हे प्रकरण मिटलं आहे ना. सायली तिला सांगते की सध्या तरी नाही. सायली सांगते की हे प्रकरण आता अजून गंभीर होऊ शकतं. तेव्हा आता अश्विन धक्क्यानेच विचारतो की म्हणजे. तर चैतन्य सांगतो की नाही, आमच्यावरती 2-3 दिवसाच्या नंतर बार काउन्सिल बसवण्यात आला आहे. तर अर्जुन सांगतो की आता बार काउन्सिलचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल. तर आता सुभेदार परिवाराला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तर इकडे आता नागराज, प्रिया नाटक करून रविराजाच्या तोंडून सत्य उघडायला त्याला भाग पाडत असतात. ते खूप सारे प्रश्न विचारत असतात. तर ते आता प्रिया विचारते की आता बार काउन्सिल बसवलंय म्हटल्यानंतर राजूला खूप मोठी शिक्षा होईल का हो बाबा. तर रविराज सांगतात की नाही, बार काउन्सिलमध्ये काही मेंबरचं असं म्हणणं आहे की ते साक्षीच्या बाजूने आहेत, तर बार काउन्सिलमधले काही मेंबर्स हे अर्जुन, चैतन्यच्या बाजूने आहेत. तर तिथे नागराज सांगतो की म्हणजे 50-50. मुद्दाम आता नागराज खोदून प्रश्न विचारतो की आता बार काउन्सिल जर असा निर्णय घेतला की त्यांची वकिलीची प्रॅक्टिस बंद करायची आहे, असं होऊ शकतं का दादा. रविराज तिथे सांगतात की असं होऊ शकतं, परंतु मी शेवटपर्यंत अर्जुन, चैतन्याच्या बाजूने त्या साक्षीचा खरा चेहरा सर्वांच्या समोर आणत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. रविराज आता तिथे असं बोलत असतात की जणू काही आता साक्षीचा पर्दाफाश करण्याचा त्यांनी वसाच उचललेला असतो. रविराज आता तिथून निघून गेल्यानंतर नागराज आणि प्रिया खूप भडकलेले असतात. तर ते नागराज तिथे म्हणतो की गेली 20 वर्ष त्या प्रतिमाच्या नावाने हंबरडा फोडून रडत होतात ना, मग आता ती मेली आहे अशी बातमी मिळाल्यानंतर तू स्वतः मरेपर्यंत तरी रडत बसायचं ना रे, म्हणजे आमचं काम सोपं झालं असतं. तर प्रिया म्हणते की फक्त रविराज हा कामाला लागलेला नाहीये, तर अर्जुन चैतन्यला सपोर्ट करायचा विचार करतो, त्या बार काउन्सिलचे लढायचा विचार करतो. आणि जर असं झालं ना, तर साक्षीचा प्लॅन पूर्ण फ्लॉप होईल. तर तिथे नागराज सांगतो की म्हणजे आता हा पुन्हा आश्रम केस उकडून काढणार, त्याची पाळंमुळं करणार, मग महिपतीचे सगळं काय रेकॉर्ड हा बाहेर काढणार. नाही नाही नाही, असं नको व्हायला. प्रिया तिथे आता नागराजला सांगते की नाही नाही, ह्या रविराज किल्लेदाराला मी अर्जुन, सायलीच्या चाहतेत जवळही जाऊ देणार नाही. त्यावरती नागराज चिडूनच सांगतो की बोला, फक्त अगं थोडेसा विचार कर ना, काहीतरी शक्कल लढव ना. तेव्हा तर प्रिया आता सांगते की नाही नाही,
या सगळ्यावरती ना एकच मार्ग आहे. या सगळ्याच्या कुलपांची ना एकच चावी आहे. ते म्हणजे अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल. आणि ती अगदी अर्जुनने पाताळात जरी लपवून ठेवलेली असली ना तरीसुद्धा मी ती खोदून काढेन आणि रविराज किल्लेदाराच्या समोर आणेन. मग बघू हा किल्लेदार कसा त्यांच्या बाजूने लढतो ते. तर इकडे आता पूर्णाची खूप चिडलेली असते. ती म्हणते की सगळ्याचा सत्यानाश झाला आहे. तर कल्पना सांगते की आपल्या घरावरती एक संकट आलं ना की एकामागून एक ना संकट उभीच राहतात. तर सायली तिथे सांगते की आया हो, या सगळ्या प्रकरणामधून चांगल्या गोष्टीही घडतातच की. आमची मधुभाऊ नेहमी सांगतात की अगदी पेल्यामध्ये 2 घोट जरी पाणी असले ना तरी तो पेला रिकामा आहे असं कधीच म्हणायचं नाही हा, तो पेला भरलेलाच आहे असं सांगायचं. तर अर्जुन सांगतो की तुम्ही सगळे माझ्या सपोर्टला आहेतच की. हे सगळं काही पाहून आता पुन्हाची सांगते की असेच आनंदाने एकत्र राहा रे बाबा. तेव्हा आता सायली सांगते की हो, आपण एकत्र आनंदानेच राहूया, म्हणजे या साक्षीसारख्या लोकांचा आपण प्रतिकार करू शकू. त्यावर आता अस्मिता सायलीला म्हणते की बस बस, ही फिलॉसॉफी बस कर. तुला माहिती आहे का पुन्हाची अजून जेवलेली नाही आहे. तर आता तिथे सायली सांगते की मी सर्वांना जेवायला घेते. तर अश्विन सांगतो की मी पुन्हाजीच्या गोळ्या आहेत ना ते ऑनलाईनच मागवतो. चैतन्य म्हणतो की तुम्ही कॅरी ऑन करा, मी जातो. तेव्हा सायली अर्जुन त्याला थांबवतात. अर्जुन सांगतो की हे प्रकरण जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तू आमच्याच घरी राहणार आहे. तर सायली चैतन्याला सांगते की हो, साक्षी महिपतीची माणसं खूप डेंजर आहेत. ते कधी काय करतील सांगता येत नाही. तुम्हाला तिकडे राहणं खूप धोक्याचं आहे. तर विमल सांगते की मी पाहुण्यांची खोली चैतन्य सरांसाठी तयार करते. चैतन्य आता हट्टालाच पेटलेला असतो. तो म्हणतो की मला अजिबात इथे राहायचं नाही आहे. कितीही काही जरी झालं तरी मी माझ्या घरीच जाणार आहे. तेव्हा आता अर्जुन सांगतो की अरे तू एकटा कसं राहणार आहेस तिथे, आणि महिपतीची माणसं जर हल्ला करायला परत तुझ्याकडे आली तर काय करणार आहेस एकटा. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की बघून घेईन, परंतु मी इथे अजिबात नाही राहणार. तर अर्जुन आता विचारतो की नक्की असं का वागतोयस तू. चैतन्य सांगतो की अर्जुन, कारण मला परत ही गोष्ट ऐकून घ्यायची नाही आहे की मी अर्जुनने फेकलेल्या तुकड्यांवरती जगतोय. हे वाक्य ऐकताच आता सुभेदारांना मोठा धक्काच बसतो. सायली विचारते की हे सगळं काही तुम्हाला कोणी ऐकवलं, त्या साक्षीने. तर आता कल्पना म्हणते की अजून कोण असणार, असला घाणेरड्या विचारणा तीच करू शकते. चैतन्य सांगतो की नाही, परंतु जे काही असेल ते मी माझ्या घरी, मी एकटा आहे म्हणून तर या गोष्टीचं तिने प्रेस कॉन्फरन्समध्ये भांडवल केलं ना. कितीही काही जरी झालं तर मी अनाथ जरी असलो ना तरी कोणाच्या उपकाराखाली नाही जगलेलो. मी माझा स्वतः उभा राहिलो. चैतन्य आता असं काही एक वाक्य बोलून जातो की ज्यामुळे सुभेदारांच्या काळजाला पाझरच फुटतो. तर चैतन्य सांगतो की मी एकटा आहे, अनाथ आहे, म्हणून तर हे सगळं काही बोलू शकली ना ती. तेव्हा आता कल्पना खूप भडकते आणि चैतन्याकडे म्हणते की असं कोण म्हटलं रे तू अनाथ आहे. तू या आईचा असा अपमान करणार आहेस का चैतन्य. गुपचूपणे इथे राहा आणि जेवायला चल. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की नाही मावशी. तर पुन्हा आजी सांगते की तुझी सगळी माणसं इथं असताना तू असा एकटा अनाथ आहे असा विचार करतो. चैतन्य आता ऐकायलाच तयार नसतं. तर कल्पना सांगते की चैतन्य मी थोबाड फोडे ना, गुपचूपणे तू इथेच राहणार आहेस आणि जेवायला बस चल. तर ती आता अश्विनला सांगते की चैतन्यला आतमध्ये घेऊन जा आणि पुन्हाच्या गोळ्या ऑनलाईन मागव. तर अश्विन आता चैतन्यला घेऊन जातो. कल्पना आता अश्वेताला पुन्हा रूममध्ये घेऊन जाण्यासाठी सांगते. सगळेच गेल्यानंतर अर्जुन सायलीला सांगतो की चैतन्य ना आता ड्रेसमध्ये आहे ना म्हणून वेड्यासारखा विचार करतोय, परंतु मम्माने अगदी सरळ केलं. तेव्हा आता सायली विचारत असते. अर्जुन म्हणतो काय झालं मिसेस सायली. तर सायली सांगते की अनाथ असण्याचं दुःख काय असतं हे माझ्यापेक्षा जास्त कोणी समजून घेऊ शकतं. जेव्हा माझ्यासोबत मधुभाऊ होते ना तेव्हा मला त्यांची खूप मदत झाली, परंतु सख्या नात्याचं माझं असं कोणीच नाही आहे. हे चित्र तर आपण बदलू शकत नाही ना सर. तेव्हा आता सायलीला खूप मनाला वाईट वाटलेलं असतं आणि सायलीसुद्धा तिथून जाते. सायलीच्या बोलण्याने अर्जुन हर्ट झालेला असतो. तर अर्जुन मनामध्ये विचार करतो की असं बोलून मला हर्ट करू नका मिसेस सायली. तुमच्या सख्या नात्याचं कोणीच नाही असा विचार का करता तुम्ही. तर त्यानंतर संध्याकाळी इकडे आता कल्पना विमल दुसऱ्या दिवशीच्या भाज्या काय तयार करायच्या याचा मेन्यू ठरवत असतात. तेव्हा आता विमल सांगते की उद्या मटकी भिजू घालून करायची आहे का. इतक्यात आता सायली येते आणि सायली सांगते की आई आपण उद्याच्या साठी ओल्या खोबऱ्याची खीर करायची, यांना आवडते तशी. तेव्हा आता कल्पना म्हणते की बरं तुझ्या यांना आवडते तशी अगदी खीरपुरी करूयात. तर ते सगळं काही अर्जुनने ऐकलेलं असतं. अर्जुन आता खूप खुश होतो आणि विचारतो की उद्या खीरपुरी करायची आहे, काही स्पेशल फंक्शन आहे का. कल्पना सांगते की अरे उद्या वटपौर्णिमा आहे. अर्जुन म्हणतो की ओ म्हणजे त्या वडाच्या झाडाला असं राऊंड गोल फेऱ्या मारतात तेच का. तेव्हा आता कल्पना हसते आणि सांगते की वडाच्या झाडाला 7 फेऱ्या घेऊन 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात सवाष्ण बायका. तेव्हा आता अर्जुन सायली एकमेकांकडे पाहत असतात. तर कल्पना तिथे आता त्या वटपौर्णिमेची खरी कथा सांगते. ती म्हणते की सावित्री आपल्या पतीसाठी यमराजाशी लढली होती. तर कल्पना पुढे अर्जुनला सांगते की बायको असावी ना अगदी सावित्रीसारखी, संकटामध्ये आपल्या नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी.
अर्जुन आता खूप खुश होतो आणि मनामध्ये विचार करतो की म्हणजे मिसेस सायलींसारखी मला सुद्धा मिसेस सायली 7 जन्म माझ्या आयुष्यात लाईफ पार्टनर बनून हव्या आहेत आणि उद्याची सगळी रिच्युअल्स मी करणार आहे. तर तिथे आता कल्पना सायलीला सांगते, उद्याच्या पूजेची सगळी तयारी तू करशील ना? तेव्हा आता सायली हो आई म्हणते आणि त्यानंतर किचनमध्ये काम करण्यासाठी जात. अर्जुनला आता सायलीसाठी ते सगळं करायचं असतं आणि अर्जुन मुद्दाम आता कल्पनाला विचारतो की मम्मा नेमकं रिच्युअल्समध्ये काय करायचं असतं, म्हणजे पूजा कशी करायची असते? तेव्हा आता कल्पना विचारते की का तुला तर या सगळ्यांमध्ये इंटरेस्ट नसतो ना, मग आता काय विचारतोयस मला? तेव्हा सायली पाहते हे लक्षात येता अर्जुन विचारतो की नाही, प्रत्येक वेळेस तूच मला म्हणते ना की मला काहीच माहीत नसतं, म्हणून आता जाणून घेण्याचा एक प्रयत्न करतोय. तेव्हा आता कल्पना सांगते की ठीक आहे, उद्या जाणार ना निर्जळी उपवास करायचा, म्हणजे पोटात पाण्याचा एक थेंबही नाही गेला पाहिजे. त्यानंतर वडाच्या झाडाला त्रिशूळ दोरा गुंडाळायचा आणि मग मागणं मागायचं. इतक्यात आता अर्जुन बोलून जातो की मला 7ही जन्म हाच लाईफ पार्टनर हवाय. तेव्हा आता सायली, कल्पना, विमल आता तिघी अर्जुनकडे पाहतात. तर कल्पना सांगते की अगदी बरोबर. अर्जुन मनामध्ये विचार करतो की मिसेस सायली, मी तुमच्यासाठी उद्या दिवसभर उपवासही करेन आणि त्यानंतर तुमच्यासोबत पूजाही करेन, म्हणजे 7ही जन्म तुम्ही माझ्यापासून दूर जाणारच नाहीत. तरच आता अर्जुन तिथे हसून सायलीकडे पाहतो. तर त्यानंतर सगळेच जण झोपले असताना सायली आता देवयाईकडे प्रार्थना करत असते. ती सांगते की देवयाई, मागची वटपौर्णिमा आणि आत्ताची वटपौर्णिमा माझ्यासाठी खूप वेगळ्या आहेत. कारण मागच्या वटपौर्णिमा ही माझ्या मनाविरुद्ध साजरी केली होती, कारण मला सतत वाटत होतं की मी खोटारडेपणा करते, फसवते. परंतु आता तसं नसणार आहे, कारण मी यावर्षीची वटपौर्णिमा अगदी मनापासून साजरी करणार आहे आणि मी मागणंही मागणार आहे की 7ही जन्म मला हाच पती मिळू दे. जेव्हा यांच्याकडे माझं प्रेम व्यक्त करेल तेव्हा मला पण त्यांचं प्रेम मिळू दे. तर सायलीने आता अर्जुनचा देवयाईकडे प्रार्थना केलेली असते. दुसऱ्या दिवशी आता अर्जुनला उठण्यासाठी उशीर झालेला असतो. तेव्हा अर्जुन विचार करतो की मला नेमकं आजच उशिरा उठायचं होतं का? तेव्हा आता ऑफिससाठी म्हणून तयार होतो आणि पूजेची तयारीसाठी तयार होतो. तेव्हा आता अर्जुन ते ब्लँकेट कपाटामध्ये ठेवणार इतक्यात सायली आलेली असते. सायलीला पाहता क्षणी अर्जुन सायलीला विचारतो की मिसेस सायली, ही तीच साडी आहे ना की ती तुम्ही आपल्या लग्नात घातली होती? तेव्हा आता सायली हसून सांगते की सर, सायली साडी घालत नाहीत तर नेसतात. अर्जुन म्हणतो की हां. सायली अर्जुनला कॉफी देते, परंतु अर्जुनने सायलीसाठी उपवास केलेला असतो, त्यामुळे अर्जुन आता सायलीला कॉफी खालतीत ठेवण्यासाठी सांगतो आणि त्यानंतर म्हणतो की ऑफिसची फाईल, ते मला ऑफिसला जायचं आहे ना. आणि नाटक करत अर्जुन आता एका फाईलमध्ये डोकावत असतो. इतक्यात आता सायली अर्शच्या जवळ आलेली असते. सायली केसामध्ये गजरा मारणार असते. तेव्हा सायली काचेमधून अर्जुनकडे पाहत असते, तर अर्जुनसुद्धा आता सायलीकडे पाहत असतो. तर सायली अर्जुनकडे काचेमधून आरशातून पाहत असताना विचार करते की तेव्हा ही साडी मी माझ्या मनाविरुद्ध नेसले होते, परंतु आज ही साडी मी मनापासून नेसते आहे. कारण 7ही जन्म देवाकडे तुम्हाला मला मागताना मी हीच साडी नेसले. तर त्यानंतर सायली आता केसामध्ये कचरा मारत असते, परंतु सायली आता खूप सारा प्रयत्न करूनही सायलीला केसामध्ये एकटीला गजरा मारता येत नसतो. तर सायलीची ती धडपड अर्जुन पाहतो. अर्जुनला आता चान्स मिळालेला असतो. तेव्हा आता सायलीच्या शेजारी तो जातो, तर सायली पाठीमागे वळून पाहते. सायलीच्या तोंडामध्ये असलेली पिन अर्जुन हाताने काढून घेतो आणि त्यानंतर सायलीला तो वळण्यासाठी सांगून सायलीच्या केसामधला गजरा तो मारतो. तर अर्जुन हे सगळं काही आता स्वप्नामध्ये पाहत असतो. तर अर्जुन आता सायलीच्या केसातील मारलेल्या गजराचा वास घेणार इतक्यात अर्जुनला शिंक येते. अर्जुन लगेच भानावर येतो. तर सायली विचारते की काय झालं हो, तुम्हाला शिंक कशी काय आली अचानक? तर अर्जुन आता खोटं सांगतो की एसी सकाळपासून फुल आहे ना, त्यामुळे शिंक आली. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की सगळेजण आता अस्मिता, कल्पना, सायली तिघी आता पूजेला जात असताना अर्जुन तिथे त्यांना थांबवतो आणि म्हणतो की एक मिनिट, तुम्ही पूजेला जात आहात का? चला मी सोडतो तुम्हाला. तेव्हा आता कल्पना विचारते की अर्जुन सांगतो की सायलीला मागच्या वेळी पाहिलं होतं ना की चक्कर आली होती ते, म्हणून मी येतो सोबत. अर्जुन आता खोटं सांगतो. तर कल्पना म्हणते की ठीक आहे, चला अर्जुन तू ही सोबत. आणि असंही आता 7ही जन्म सायली तुलाच मागून घे.